नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येते आहे। स्वतःला मोठा अधिकारी भासून कोट्यावधींची माया जमवणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे। ईडीने या प्रकरणात मोठी कारवाई करत खरात दाम्पत्याची बँक खाती सील केली आहेत। नेमकं हे प्रकरण काय आणि तपास कशा पद्धतीने आता पुढे जातोय ते आपण जाणून घेऊयात। भोंदू अशोक खरातला ईडीचा दणका। अशोक आणि कल्पना खरातची 3 बँक खाती सील। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल। दबदबा, दहशत आणि बनावट अधिकाराचा गैरवापर। नाशिकचा तथाकथित भोंदू अशोक खरात आता कायद्याच्या कचाट्यात पूर्णपणे अडकलाय। ईडी म्हणजे सक्त वसुली। ईडीनं खरातवर मोठा सर्जिकल स्ट्राईक केला असून अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांची तब्बल 3 बँक खाती सील केली आहेत। शिवनिका संस्थांचं खातं आधी सील करण्यात आलं असून आता त्याच्या आणि कुटुंबाच्या खात्यांवर ईडीची वक्रदृष्टी पडली आहे। खरातनं केवळ नाशिकच नाही तर पुणे, मुंबई आणि अहिल्यानगरमध्ये सुद्धा आपल्या जाळ्याचा विस्तार केला होता। बनावट अधिकारी असल्याचं भासवून त्यानं अनेकांना गंडा घातला। विशेष म्हणजे आयकर विभाग आणि ईडीची भीती दाखवून त्यानं लोकांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा संशय आता बळावलाय। याच संशयास्पद आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी आता ईडीनं कंबर कसली आहे। खरातच्या बँक खात्यांची सखोल पडताळणी सुरू असून त्याच्या मालमत्तांवर सुद्धा टाच येण्याची शक्यता आहे। साहब बनवून कोट्यवधींची संपत्ती कशी बनवली आणि त्यातल्या त्यात त्याला पाठिंबा कुणाचा होता हे सर्व काही ईडीच्या तपासातून समोर येऊ शकते। भोंदू अशोक खरातनं रचलेला हा फसवणुकीचा इमला आता पत्त्यांसारखा कोसळू लागलाय। ईडीच्या या कारवाईमुळे नाशिकसह महाराष्ट्रभरातील फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहे। आता या तपासातून किती मोठं घबाड बाहेर येतं हे बघावं लागेल। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।